हॅलो फ्रेंड्स, मी मीनाक्षीस रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज मी बनवणार आहे झटपट 5 मिनिटात खीर। तर बघा, मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये 1 चमचा तूप घातलेला आहे। तर तूप थोडंसं वितळून घेऊया। वितळल्यानंतर आपण यामध्ये घेऊया 1 वाटी जाड रवा। इथे मी जाड रव्याचा वापर केलेला आहे। तर जाड रव्याने छान खीर आपली तयार होते। तर वजनी म्हणाल तर 50 ग्रॅम रवा घेतलेला आहे आणि चमच्याने जर घ्याल तर पोहे खायचे चमच्याने 4 चमचे तुपावर हा रवा आपण परतून घेऊया। झटपटसुद्धा होते आणि टेस्टीसुद्धा बनते। तर बघा, गुलाबी होईपर्यंत आपल्याला रवा परतून घ्यायचा आहे। परतल्यामुळे छान दाणेदार आपली खीर तयार होते। तर बघा, रवा भाजून झालेला आहे। तर हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि हे साईडला ठेवून देऊया रवा। आणि सेम कढई घेतलेली आहे मी, त्यामध्ये आणखीन आपण 2 चमचे तूप टाकून घेऊया। तूप थोडं गरम करून घेऊया। बघा, तूप वितळलेलं आहे। तर यामध्ये आपण 2 चमचे सुकं खोबरं किसलेलं टाकून घेऊया। थोडंसं परतून घेऊया। तर बघा, थोडं गोल्डन कलर आलेला आहे। तर यामध्ये आपण ड्रायफ्रूट टाकून घेऊया। काजू बदामाचे काप घेतलेले आहे। वाटीसुद्धा पडलेली आहे माझी तुपामध्ये, तर काढून घेते। काजू बदाम सुद्धा आपण थोडे परतून घेऊया। तुम्ही बेदाणे सुद्धा यामध्ये टाकून घेऊ शकता। तर मी थोडंसं गार्निशिंगसाठी वेगळं काढत आहे। तर आता आपल्याला पॅनमध्ये टाकून घ्यायचं आहे दूध। तर मी इथे अर्धा लिटर दूध वापरत आहे। मिक्स करून घेऊया आणि नंतर टाकायची आहे आपल्याला 1 वाटी साखर। थोडीशी जास्त जरी झाली तरी चालेल, मला गोड आवडते, जसं तुम्हाला गोड आवडते त्या पद्धतीने तुम्ही साखर टाकू शकता। तर मी इथे 1 वाटी साखरचा वापर केलेला आहे। मिक्स करून घेऊया। थोडी उकळी यायला लागली की नंतर आपण यामध्ये रवा टाकून घेऊया। रवा टाकल्यानंतर आपण 2 मिनिट छान शिजवून घेऊया आणि आणखीन मिक्स करून घेऊया। तर बघा, 2 मिनिट झालेले आहे। नंतर टाकूया विलायची। तर मी विलायची इथे 3 घेतलेला आहे आणि कुटून सुद्धा घेतलेला आहे। तर विलायची टाकून घेऊया। रवा भाजून घेतल्यामुळे पटकन आपली खीर तयार होते आणि दाणेदार सुद्धा होते आणि टेस्टी सुद्धा लागते। तर बघू शकता तुम्ही, छान मस्त अशी आपली खीर तयार झालेली आहे। तर बाउलमध्ये काढून घेऊया। मस्त अशी रव्याची दाणेदार झटपट खीर तयार झालेली आहे। तर वरतून आपण ड्रायफ्रूट टाकून घेऊया आणि बेदाणे सुद्धा टाकून घेऊया। मस्त अशी टेम्पटिंग झटपट खीर तयार झालेली आहे। कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या अशाच नवीन एका रेसिपीला। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा।